तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती निघाली असून 2024 ही भरती आहे, नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय स्टेट बँक भरती 2024 ही भरती आहे। महाराष्ट्र सरकारची नोकरी असून पद संख्या बघा 1511 जागांसाठी ही जाहिरात आहे आणि खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात असून आपण लवकरात लवकर फॉर्म भरून या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, हा स्टेट बँकेचा हा GR असून इथे आपण पाहणार आहेत रिक्वायरमेंट ऑफ स्पेशालिस्ट ऑफिसर इन रेग्युलर बेसिसवर ही सॅलरी म्हणजे असणारे रेग्युलर बेसिस आणि ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड पेमेंट फीस फॉर्म बघा 14/9/2024 ते 4/10/2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता। आणि इथं तुम्हाला सर्व दिलेले माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया इन्व्हाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इलिजिबल इंडियन सिटीजन फॉर अपॉइंटमेंट टू द स्पेशलिस्ट कार्ड ऑफिशियल पोस्ट रेग्युलर बेसिस। बघा, अशा पद्धतीची ही जाहिरात असून आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, भारतीय स्टेट बँकेत ही भरती आहे। 1511 जागांसाठी भरती असून खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया SCO अंतर्गत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर SCO डिप्टी मॅनेजर सिस्टम अँड असिस्टंट मॅनेजर सिस्टम पदासाठी 1511 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे आणि त्याच पद्धतीने आपण सविस्तर माहिती पाहूया। पहा, भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती 2024 ही भरती आहे। पदांचे नाव बघा, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर आणि SCO टी मॅनेजर सिस्टम अँड असिस्टंट मॅनेजर सिस्टम। पद संख्या बघा 1511 जागांसाठी ही जाहिरात आहे। शैक्षणिक पात्रता खाली माहिती दिलेली आहे। त्याच पद्धतीने वयोमर्यादा काय आहे बघा, डिप्टी मॅनेजरसाठी 25 ते 35 वर्ष चालेल आणि सहाय्यक व्यवस्थापकसाठी 21 ते 30 वर्ष चालेल। त्याच पद्धतीने अर्ज शुल्क पहा, जनरल OBC EWS कॅन्डिडेट 750 इथं शुल्क असणारे। SC ST PWD कॅन्डिडेट नो फीस, SC ST PWD ला नो फीस असणार आहे। आणि त्याच पद्धतीने अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे। नोकरी ठिकाण बघा, संपूर्ण भारतामध्ये ही तुम्ही इथे जॉब अप्लाय करू शकता, संपूर्ण भारतामध्ये इथे जॉब अप्लाय करू शकता। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि ही बघा अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, ऑफिशियल वेबसाईट, यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। पहा, वॅकन्सी डिटेल्स पहा, इथे बघा डिप्टी मॅनेजर सिस्टमसाठी 710 पदांसाठी ही जाहिरात निघाली असेल। असिस्टंट मॅनेजर सिस्टमसाठी 801 जागा आहेत। अशा पद्धतीने टोटल 1511 जागांसाठी ही जाहिरात आहे। बघा, शैक्षणिक पात्रता काय, डिप्टी मॅनेजर सिस्टमसाठी BTech BE इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड इक्विव्हॅलेंट डिग्री और MCA और MTech MCA इन कम्प्युटर सायन्स इन इंजिनिअरिंग इक्विव्हॅलेंट डिग्री एक्सपिरियन्स। बघा, BTech झालं तर चालेल तुमचं आणि BE असेल कम्प्युटर सायन्समध्ये तर चालेल आणि MCA असेल आणि MTech असेल तरी इथे चालणार आहे आणि MCA कम्प्युटर सायन्स असेल तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने तंत्रज्ञ डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी बघा BE BTech असणार आहे आणि कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इक्विव्हॅलेंट डिग्री असलं तर चालेल और MCA MTech आणि MCA इन कम्प्युटर सायन्स असेल तरी चालेल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तरी इथे तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने आपण सॅलरी डिटेल्स पाहूया। बघा, वेतन किती असणार आहे, डिप्टी मॅनेजर सिस्टमसाठी 64,820 ते 93,960 तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे आणि असिस्टंट मॅनेजर सिस्टमसाठी 48,480 ते 85,920 इथे तुम्हाला सॅलरी असणार आहे। खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने
बघा अर्ज कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे। वर नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचायचे। माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF ची लिंक दिली गेली आहे, तिथून तुम्ही PDF केअरफुली लिस्ट म्हणजे वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तिथे अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने तुमचं जर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने बघा सदर अर्ज सादर करण्याची सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे। बघा सविस्तर सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती बघा यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल, तिथे जाऊन तुम्ही लिंकवरती क्लिक करून सुद्धा फॉर्म भरू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर बघा 4 ऑक्टोबर 2024 आहे। अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।